आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, धरती आबा भगवान, क्रांती सूर्य बिरसा मुंडा, क्रांतीवीर बंडकरी संट्या मामा, अकोला तालुक्याला मोठी क्रांतीची परंपरा आहे। याच तालुक्याने अनेक क्रांतीवीर, अनेक बंडकरी उभे केले। आपल्या तालुक्यातील क्रांतीवीर बाळू पिचड, राघोजी भांगरेंना भक्कमपणे साथ देणारे बापू भांगरे, देवजी आव्हाड, राघोजी भांगरेंचा उजवा हात असणारे राया ठाकर, नाग्या कातकरी, सतू मराडे, अगदी अलीकडच्या काळामध्ये ज्यांनी क्रांतीचं बंडाचं निशाण फडकावलं, आपल्याच या डोंगर दऱ्यांमध्ये ते कोंड्या नवले, त्यांना साथ देणारे विठू मुठे वेसुबळे, या क्रांतीच्या आणि आदिवासींच्या इतिहासामध्ये जसे पुरुष क्रांतिकारक होऊन गेले, तसे महिलांनी सुद्धा याच्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे। त्यामध्ये राणी दुर्गावती असेल, झलकारीबाई असेल, रुक्मिणी खाडे असतील, या सर्वांनी मोठं क्रांतीचं बंड उभं केलं। आणि ही सह्याद्री असेल, सातपुडा असेल, संपूर्ण भारतामधील आदिवासींना संरक्षण दिलं, त्यांच्या हक्काचं जल जंगल जमीन मिळवून दिली। अशा सर्व या क्रांतिकारकांना या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने मानाचा जय आदिवासी, मानाचा क्रांतिकारी सलाम करतो। आज या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय लांडे साहेब, गुळे साहेब, भांगरे साहेब, आपल्या गावच्या उपसरपंच रोहिणीताई गबाले, त्याचबरोबर आताच ज्यांची सरपंच म्हणून निवड झाली जागीरवाडी या ठिकाणी, आपल्या तालुक्याचे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष पंढरीनाथ खाडे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बिरसा ब्रिगेडचे भरतभाऊ तळपाडे, आणि आजच्या कार्यक्रमासाठी जे वक्ते म्हणून जे आहेत, सह्याद्रीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ही चळवळ आदिवासींना त्यांच्या हक्काचं, अधिकाराचं जो लढा उभा केलेला आहे, ते आमचे मार्गदर्शक बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे अध्यक्ष काशीनाथ भाऊ कोरडे, ज्यांचा खूप गाढा असा अभ्यास आहे पेसावरती, वन हक्क दाव्यांवरती, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी किंवा संविधानातील तरतुदींसाठी, घटनेमध्ये असणारी जी आदिवासींसाठी असणारी कलम आहे, त्यांचा चांगला अभ्यास असणारे आमचे बिरसा ब्रिगेडचे समन्वयक, जे भारतभर एमपी मध्ये, गुजरात मध्ये, मध्य प्रदेशामध्ये अनेक राज्यांमध्ये जाऊन आदिवासी चळवळीसाठी किंवा आदिवासी समाजासाठी प्रबोधन करतात, असे नवनाथ भाऊ लांगे या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं सातेवाडी गावच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने, बिरसा ब्रिगेड सातेवाडीच्या वतीने आणि समस्त सातेवाडीतील मंडळ आहेत, त्या सर्वांच्या वतीनं आपलं हार्दिक असं आदिम स्वागत करतो। जपतात का नाही याच्यासाठी जेव्हा विचार मंचाने पूर्ण सह्याद्रीमध्ये मेळावे केले, त्याच्या आधीपासून सातेवाडीमध्ये आदिवासी या सर्व तरुणांनी, येथील नोकरदार बांधवांनी स्थानिक पातळीवरती चळवळ उभी केली होती। स्थानिक प्रश्नांसाठी सहकार्याची भूमिका घेण्यासाठी अनेक तरुण असतील, अनेक नोकरदार बांधव असतील, ते एकत्र आले आणि या सातेवाडीच्या भागामध्ये एकत्र येऊन एक क्रांतीची सुरुवात केली, चळवळीला सुरुवात केली। मग तो सातेवाडी या ठिकाणची तळ्यामधील गाळ काढणं असेल, किंवा ही जांभळेवाडी शाळा असेल डिजिटल करणे असेल, हायस्कूल शाळा असेल त्याला संगणक देणं असेल, या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू केले होते। त्याचबरोबर जेव्हा सातेवाडी भागामध्ये कुठली दुर्घटना घडली, त्यावेळेस सुद्धा इथल्या तरुणांनी, इथल्या नोकरदारांनी एकत्र येऊन, जेव्हा भाजीपाल्याचा पिकअप पलटी झाला, तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन सहकार्य केलं, त्या बांधवांना मदत केली। त्याचबरोबर वेळोवेळी ही चळवळ कुठल्याही नाव नसताना सुद्धा एकत्र येऊन अनेक प्रसंगांनी या सर्व नोकरदारांनी, या तरुणांनी, ग्रामस्थांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीचं इतरांना नेहमी सहकार्य करत आलो
आणि जेव्हा विचार मंच निर्माण झाला त्यावेळेस विचार मंचाच्या माध्यमातून सुद्धा या जांभेवाडी पट्ट्यामध्ये या सातेवाडी गावामध्ये आदिवासी संस्कृती संवर्धनाचा मेळावा आयोजित केला. त्यानंतर या भागामध्ये जेव्हा आदिवासी दिन असेल, आदिवासी दिनाची सुरुवात सुद्धा या सातेवाडी मधून सुद्धा सुरुवात झाली. सातेवाडीतून केळी असेल, खालची केळी, कारवाडी आणि कोतुळ, अबिडकी, कोसुंदे या भागामध्ये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन एक प्रचार रॅली सुरू केली आणि प्रबोधनाला सुरुवात केली. प्रबोधनाला सुरुवात करत असतानाच बिरसा ब्रिगेड असेल, विचार मंच असेल यांची चळवळ वाढत गेली होती सह्याद्रीमध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि या चळवळीला सपोर्ट करण्यासाठी अकोले तालुक्यामध्ये बिरसा ब्रिगेडची शाखा, या पूर्ण तालुक्याची जिल्ह्याची जी शाखा आहे ती शाखा सातेवाडी गावामध्ये निर्माण केली किंवा इथं त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. आणि जेव्हा जेव्हा बिरसा ब्रिगेडचे कार्यक्रम, विचार मंचाचे कार्यक्रम होतात या सातेवाडी परिसरामधून मोठ्या संख्येने तरुण वर्ग या विचारधारेशी जोडला गेला. आणि त्या विचारधारेशी जोडला असताना तो वासाळीचा मोठा कार्यक्रम असेल किंवा कोळी महादेव संसारा जो जुन्नरचा कार्यक्रम आहे, सलग 4-5 वर्षी होता, त्या कार्यक्रमाला सुद्धा मोठ्या संख्येने या वाडी वस्तीवरून जवळजवळ 5-6 गाड्या आणि 550 मोटरसायकलवरती मोठ्या संख्येनं नागरिक त्या ठिकाणी सुद्धा सहभागी होतात. म्हणजे त्या ठिकाणावरून चळवळ जी आहे इथल्या माणसाच्या रक्तामध्ये उतरलेली आहे. आणि जे बिरसा ब्रिगेडचं कार्य आहे, विचार मंचाचं कार्य आहे, ते आदिवासींच्या न्याय हक्क लढ्यासाठी आहे. जे दुर्गामी परिणाम किंवा दुर्गामी जे क्रांतिकारकांनी लढे दिले, त्यांनी संघर्ष केला, त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी न करता संपूर्ण आदिवासी समाजासाठी संघर्ष केला. आणि या समाजाला जल जंगल जमीन असेल ती मिळवून दिली. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य काशीनाथ कुटे यांना विनंती, आपण मंचावरती बसायचे. यांनी जे लढे दिले त्यांच्या लढ्यातून आदिवासींसाठी कायदे झाले. तर आपण घटनेचा अभ्यास केला, जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये खूप सारी कलम आहेत. ती कलम आदिवासींसाठी लिहिलेली आहेत, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लिहिलेली आहेत. पण आदिवासींच्या त्या कलमांचा उपयोग किंवा कायद्यांचा उपयोग आदिवासींच्या तळागाळापर्यंत पोहोचू शकला नाही. कारण आदिवासी सुशिक्षित नव्हता, जाणकार नव्हता, ज्ञान नव्हतं, तिथपर्यंत आवाज उठवणार नव्हता. आणि अशामुळे स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षापर्यंत सुद्धा आदिवासींचे जे कायदे आहेत ते 100% अंमलबजावणी होत नाही. जर साधी गोष्ट जरी आपण विचारात घेतली की पेसावरती नवनाथ भाऊ बोलणारच आहेत, पण पेसा देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 ला, संविधान निर्माण झालं 1949 ला, त्याची अंमलबजावणी 1950 पासून सुरू झाली. आणि जो आदिवासींसाठी पेसा कायदा आहे तो कायदा बांधला गेला 1998-96 ला कायदा बांधला गेला. म्हणजे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर कायदा बांधला गेला. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 2014 पासून सुरू झालेली. म्हणजे स्वातंत्र्याच्या 50-60 वर्षानंतर आदिवासींच्या न्याय हक्कासाठी असणारा 5वी अनुसूची, 6वी अनुसूची जे आदिवासींच्या हक्काचे जंगल, जमीन, पाणी यांच्या संरक्षणाचा कायदा आहे, त्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 2014 ला सुरू होते. म्हणजे आदिवासींच्या बाबतीत आजपर्यंतचं जे शासन आहे हे किती दुर्लक्ष करतंय याचा विचार करावा लागला. त्याचा विचार आपण सगळ्यांनी इथून पुढे सुद्धा करायचा आहे. आणि म्हणून आदिवासी समाजासाठी काम करणारे अनेक संघटना असतील, अनेक चळवळी असतील, आमदार साहेबांसारखं दमदार असं नेतृत्व आहे की आपण एक बाजू पाहतो की विकास ही एक बाजू आहे आणि आदिवासींचे न्याय हक्क कायदे यांचं सुरक्षेसाठी जे कायदे मंडळ आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 25 आदिवासींचे आमदार आहेत जे राखीव आदिवासी मतदारसंघामधून आमदार झालेले आहेत. परंतु आजपर्यंतचे जे आदिवासी आमदार आहेत ह्या न्याय हक्कावरती कधी बोलताना दिसत नाहीत. जेव्हा जेव्हा सभागृहामध्ये आपण त्यांची बऱ्याच वेळा क्लिप या संविधानामध्ये, विधानसभेमध्ये जेव्हा जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा उपस्थित प्रश्नांमध्ये आदिवासींवरती 100% प्रश्न हे आमदार साहेबांचे विधानसभेमध्ये असतात. आणि आवाज उठवल्यामुळे आपल्या हक्क आणि कायदे किंवा जे काही संविधानाच्या तरतुदी आहेत त्या अबाधित राहतात. आपण मोर्चे काढतो, आंदोलन करतो, धनगर आरक्षण मागतात. अशा वेळेस आपण जेव्हा आंदोलन करतो त्या आंदोलनाला हजारो आंदोलक त्या रस्त्यावरती उतरले, त्या हजारो लोकांना, लाखो लोकांना जेवढी किंमत नाहीये
किंवा जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत एक आमदार त्या विधानसभेमध्ये बोलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटतात किंवा आपल्या बाजूने त्या ठिकाणी आपलं संरक्षण होतं. म्हणजे दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे असे आमदार आपल्याला लाभलेले आहेत की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 25 आमदार असताना विधानसभेमध्ये आमदार किरण लांबे साहेब संपूर्ण आदिवासी समाजासाठी महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजासाठी आवाज उठवतात ही आपल्यासाठी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. याचा खरंच आम्हाला अभिमान वाटतो. साठेवाडीतील ही चळवळ बिरसा ब्रिगेड जल जंगल जमिनीचा लढा लढते. जिथे जिथं मोर्चाची गरज पडेल तिथं मोर्चे काढते. मणिपूर साठी घटना घडते. हजारो किलोमीटर लांब असणारे मणिपूर राज्य आहे. जिथं आदिवासींवरती अन्याय होतात, अत्याचार होतात, तिथल्या महिलांची हिंद काढली जाते, आदिवासींची घरं जाळली जातात, गावोचे गावा ओसाड केली जातात, आदिवासींच्या हत्या केल्या जातात आणि या देशातलं सरकार राज्यातील सरकार आवाज उठवत नाही. अशा वेळेस येथील बिरसा ब्रिगेड जे महाराष्ट्रातले आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये नाशिकला सुद्धा विराट मोर्चा झाला त्या मणिपूर घटनेचा निषेध करण्यासाठी आणि येथील सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये बिरसा ब्रिगेडने आंदोलन केली. कारण बिरसा ब्रिगेड हे संपूर्ण देशातील आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. आरक्षणाचा मुद्दा आला, बिरसा ब्रिगेड रस्त्यावरती उतरले, अनेक ठिकाणी मोर्चे काढले. त्याचबरोबर जिथे जिथे आपल्या अधिकारांवरती हक्कांवरती गदा येते तेथे तेथे बिरसा ब्रिगेड धावून येते. एखाद्या बांधवावरती जरी अन्याय झाला तरी बिरसा ब्रिगेड त्या ठिकाणी धावून जाते. त्याचबरोबर आपला जो गौरवशाली इतिहास आहे, क्रांतिकारकांचा इतिहास, राघोजी भांगरे आपल्याला 10-15 वर्षापूर्वी माहीत झाले की ते आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट इतकं मोठं कार्य केले. त्यांनी आपल्याला जमीन मिळवून दिली. जर राघोजी भांगरे जन्माला आले नसते तर आज ही जमीन आज आपल्या स्वतःच्या नावावरती नसती, आपला स्वतःचा 7-12 इतका नसता, आपल्याला जमीन नसती. राघोजी भांगरे जन्माला आले म्हणून भीमाशंकर पासून तर त्र्यंबकेश्वर पर्यंत जमीन आहे. ती जमीन सावकार होते, जमीनदार होते, जहागीरदार होते, वाणी होते, बामण होते, यांच्या ताब्यामध्ये गेली होती. सगळ्या लोकांचे 7-12 गहाण त्यांच्याकडे होते. लोक कर्जबाजारी झाली होती. त्यांच्या शेतामध्ये स्वतःची शेती पण त्यांच्या ताब्यात गेली होती, जमीनदार सावकारांच्या ताब्यामध्ये, आणि त्या शेतामध्ये फक्त शेतमजूर म्हणून राबत होता. अशी परिस्थिती होती. राघोजींनी या सगळ्या सावकारांवरती धाडी टाकून त्यांची घरं लुटून फक्त आणि फक्त त्यांच्यावरती दहशत निर्माण व्हावी आणि त्यांच्याकडची जी गहाणखत आहे ती गहाणखत ताब्यात घेतली आणि त्या गहाणखतांच्या पुन्हा वाटप केले किंवा त्याची आग लावून त्याची होळी केली आणि त्या आदिवासींच्या जमिनी पुन्हा आदिवासींना मिळवून दिल्या. जे सावकार होते, जे जुलमी होते, येथील लोकांची पिळवणूक करत होते, अत्याचार करत होते, महिलांवरती अत्याचार करत होते, अन्याय करत होते, त्या सावकारांची नाकाकानं कापली, त्यांच्यावरती दहशत निर्माण केली आणि या सह्याद्रीच्या वाघाने आपल्याला जमीन आणि जंगल आणि जल मिळवून दिलं. म्हणून या राघोजी भांगऱ्यांना आपण सर्वांनी कधीच विसरता कामा नये. बिरसा मुंडांचा सुद्धा तसाच इतिहास आहे आणि ही चळवळ बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून असेल किंवा एक गाव म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या राघोजींना आणि या बिरसांना पुढे घेऊन जायचं आहे. आणि येथील जी चळवळ आहे, येथील नोकरदार असतील, हे गाव हितासाठी किंवा या समस्त आदिवासी बांधवांसाठी इथल्या तरुणांमध्ये हे राघोजींचे विचार, राघोजींची प्रेरणा, आदिवासींचे कायदे यासाठी सतत प्रबोधनाचे कार्यक्रम करत असते, मार्गदर्शन करत असते आणि यासाठी ती सतत काम करत असते. आपल्या सर्व बांधव एकच आहोत, गावातील बांधव आपण एकच आहोत, सगळे एक आहोत. नुसते गावातीलच नाही, शेजारच्या पाजारच्या गावातील, तालुक्यातले आदिवासी, दुसऱ्या जमातीचे आदिवासी जे असतील, ठाकर असतील, बिल्ला असतील, कातकरी असतील, ते सर्व आपले आहेत. ते सगळे मिळून आपण एकत्र आलो तर आपण सुरक्षित राहू. नाहीतर याच सह्याद्रीवरती किंवा या आदिवासी जमीन जंगल ही धोक्यात आहे, हे 100%. अनेक या ठिकाणी संकट आहेत, आधी पण येऊ घातलेली आहेत. हजारो वर्षांपासून आर्य आल्यापासून किंवा हजारो वर्षांपासून आदिवासी संघर्ष करत आलेला आहे आणि आजही तो संघर्ष करत आहे आणि भविष्यातही त्याला संघर्ष करावा लागेल. परंतु तुम्हा आम्हाला एकत्र येऊन सुशिक्षित पद्धतीने विचार करून, अभ्यास करून, एक विचारानं, एक दिलानं, एक मतानं आपल्याला समाजाला पुढे घेऊन जायचंय, समाजाला सुरक्षित करायचंय. तुम्ही आज आपण इथं सुरक्षित आहे, एकत्र बसलोय, पण येणारी पुढची पिढी सुरक्षित राहतील का नाही, त्यांच्यासाठी जमीन असेल का नाही, त्यांच्यासाठी जंगल असेल का नाही, फार मोठी शंका आहे, फार मोठी प्रश्न आहे, फार मोठा धोका आहे. म्हणून या चळवळीच्या माध्यमातून किंवा या जयंत्यांच्या माध्यमातून चांगले विचार द्यायचे, चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन
बाळांना चांगलं शिक्षण द्यायचंय, चांगलं घडवायचंय, अशा पद्धतीची भूमिका काठेवाडीतील या बिरसा ब्रिगेडची आणि आदिवासी विचार मंचाची, ग्रामविकास मंडळाची आणि वाडी वस्तीवरती असणाऱ्या सर्व मंडळ आहे त्या मंडळांची आहे आणि सर्व गावकऱ्यांची असायला हवी. इथून पुढे अशीच वाटचाल असणार आहे. एवढं बोलतो आणि मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. जय आदिवासी, जय राघोजी, जय बिरसा.